हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम जय जय राम 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 जय जय राम जय जय राम जय जय हरि 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 जय जय राम 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 जय जय राम जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम 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 राम जय जय राम जय जय राम हेलो घोंगडीची बाबा उलटी करती जोरदार उलटी कर ओ साजनी तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा रूप पाहता लोचनी सुख झाले होता सणी तो हा विठ्ठल बरवा हे बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा रूप पाहता लोचनी सुख झाले होता सणी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी
हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम हेलो 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 धन्य दिवस आजी दर्शन संताचे 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 नांदेतया घरी दैवत पंढरी नांदेतया घरी दैवत पंढरी नांदेतया घरी दैवत पंढरीचे नांदेतया घरी दैवत पंढरीचे धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार देव आणि भक्त तुझा नाही विचार धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार देवानी भक्त तुझा नाही विचार धन्य दिवस आजी दर्शन संताचे धन्य दिवस आजी दर्शन संताचे नांदेतया घरी दैवत पंढरीचे नांदेतया घरी दैवत पंढरीचे धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार देवानी भक्त तुझा नाही विचार धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार देवानी भक्त तुझा नाही विचार धन्य पुण्य ओढवले निरोती धन्य पूर्व पुण्य ओढवले निरोती धन्य पूर्व पुण्य ओढवले निरोती धन्य पूर्व पुण्य ओढवले निरोती संतांची भेटी झाली भाग्य बहुते 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 धन्य पूर्व पुण्य कैसा झाला संसार धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार देवानी भक्त तुझा नाही विचार देवानी भक्त तुझा नाही विचार धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार 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 तुका मने धन्य आम्ही जोडीली जोडी तुका मने धन्य आम्हा जोडीली जोडी तुका मने धन्य आम्ही जोडीली जोडी तुका मने धन्य आम्हा जोडीली जोडी संतांचे चरण आता जीवेन सोडी 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 धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार 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 देवानी भक्त तुझा नाही विचार 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 धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार धन्य पुण्य रूप कैसा झाला
जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 रखुमाई दिवस आजी दर्शन संताचे धन्य दिवस आजी दर्शन संताचे धन्य दिवसाची दर्शन संताचे धन्य दिवसाची दर्शन संताचे धन्य दिवसाची दर्शन संताचे नांदे तया घरी दैवत पंढरीचे नांदे तया घरी दैवत पंढरीचे धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार नांदेतया घरी दैवत पंढरी नांदेतया घरी दैवत पंढरीचे धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार देव आणि भक्त तुझा नाही विचार देव आणि भक्त तुझा नाही विचार देव आणि भक्त देव आणि भक्त देव आणि देव आणि भक्त भक्त तुझा नाही विचार देव 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 आणि भक्त नाही विचार देव आणि भक्त भक्त नाही विचार 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 देव आणि भक्त देव आणि भक्त तुझा नाही विचार विचार रे
नाही विचार नाही विचार देव आणि भक्त देव आणि भक्त तुझा नाही विचारे धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार धन्य पुण्य रूप कैसा झाला विठ्ठल 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 धन्य दिवस आजी दर्शन संताचे नांदे तया घरी दैवत पंढरीचे
धन्य पुण्य रूप कैचा झाला संसार, देव आणि भक्त दुजा नाही विचार। धन्य पूर्व पुण्य ओढवले निरुते, संतांची भेटी झाली भाग्य बहुते। धन्य पुण्य रूप कैचा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार। तुका म्हणे धन्य मी जोडिली जोडी, संतांचे चरणाता जीवेन सोडी। धन्य पुण्य रूप कैचा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार। समचरण सरोजम सांद्र नीला बुदाबम, जगननीत पाणी मंडनम मंडनानाम। तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदयदवलासं विठ्ठलं पांडुरंगा करू प्राता मना मना, पांडुरंगा करू प्राता मना मना। पांडुरंग करू प्राता कृपा दाने कदे सारे सारो, कृपा दाने कदे सारे सारो। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं, बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलाकाङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं, खलानेशबाधा पनोदारदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रयजननी देवाची। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं। सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। हो स्वामी तुकया देवा, हो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा, हो स्वामी तुकया देवा। यावरी न करावा वेरू, यावरी न करावा वेरू,
यावरी न करावा वेरो अहो स्वामी तो कया देवा यावरी न करावा वेरो यावरी न करावा वेरो यावरी न करावा वेरो तेरे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेलू 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 आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता धन्य दिवसाजी दर्शन संताचे नांदे तया घरी दैवत पंढरीचे धन्य पुण्य रूप कैचा झाला संसार देव आणि भक्त तुझा नाही विचार प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन निरूपणा करता निवडलेला भंग साधू संत साधू श्रेष्ठ वैराग्य रागरसिक देहो निवासी जगतवंदिने जगद्गुरु श्री संत तुकोबारा यांचा फार नाही 4 चरणांचा आणि आपल्या जीवनामध्ये ज्या दिवशी संतांचं दर्शन झालं त्या दिवसाला धन्यता देणारा भंग आज या ठिकाणी आपल्या निमगाव गावामध्ये चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाला भावार्थानं बुजण्यापूर्वी अल्पसा परिहार देण्यावर त्याला करता असतं. त्या अनुषंगाने गेली अनेक वर्षापासून आपल्या या निमगाव खुर्द गावामध्ये चालू असलेला आपला हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताह अतिशय आनंदात जल्लोषात दिमाखात आणि अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडतोय. सर्व गावकरी मंडळींकडूनच या कीर्तन सेवेची मीटिंग मधूनच फोन आला आणि या आज 4थ्या दिवसाची सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली. या कीर्तन सेवेसाठी उपस्थित सर्व गुणीजन वर्ग, सर्व गायक वादक टाळकरी विनेकरी चौकदार भालदार तुळशीवाल्याची सर्व आमचा मित्र परिवार सर्व गुरुवर्य सर्वांच्या चरणी आणि तुम्हा श्रोत्यांच्या चरणी एकदा विनम्र भावना अभिवादन करतो आणि माझ्या चिंतन सेवेकडे मी वळतो. मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी हे मस्तक पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या अतिशय गोड गुणीजन गायक वादक या ठिकाणी लाभलेले. अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या दर्शनाने त्यांना किती आनंद झाला. ज्या दिवशी संतांचं दर्शन झालं त्या दिवशी त्यांना किती धन्यता वाटली याचा विचार करताय. प्रामुख्याने आजही ज्या ठिकाणी आलोय ते परमपूज्य ब्रह्मलीन माधवगिरीजी महाराजांचं समाधी स्थान आहे आणि एका संतांच्या दर्शनासाठी आपण या ठिकाणी आज आलोय. या उद्देशाने सुद्धा हा अभंग घेण्याचा प्रयत्न आणि त्यातल्या त्यात आमचे अभिषेक महाराज यांचा विशेष आग्रह असो. जगद्गुरु तुकोबारायांना संतांच्या भेटीमध्ये धन्यता वाटते, संतांच्या भेटीमध्ये पुण्यता वाटते, संतांच्या भेटीमध्ये आनंदता वाटते.
का बरं? ऐकताय ना तुम्ही? जगद्गुरु तुकोबरायांना संतांच्या भेटीमध्ये आनंदता वाटते, धन्यता वाटते, पुण्यता वाटते. का बरं? कारण जर जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथ्याचं विवेचन केलं, गाथ्याचं चिंतन केलं ना, तुकोबाराय किंवा तुकोबरायांच्या जीवनामध्ये त्यांना फक्त संतच भेटले का? संत भेटले फक्त? नाही ना. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये त्यांना सिद्धही भेटले. सिद्ध, हो, चिंतामणी देवासारखे सिद्ध भेटले. भेटले का नाही? भेटले. शिवबा कासार आदी करून अनन्य टाळकरही भेटले. भेटले का नाही? भेटले ना महाराज. अहो एकेकाळचे कट्टर वैरी असणारे कोण कोण? रामेश्वर भट्ट आणि मंबाजी बुवा. भेटले का नाही त्यांना? अहो एवढंच काय, या महाराष्ट्राच्या भूमीवरती एक कर्तबगार राजे होऊन गेले, ज्यांचं नाव घेतल्यावर आता सुद्धा आपल्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही, असे शिवछत्रपती महाराज. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुकोबराला भेटले का नाही? भेटले ना. पण जगद्गुरु तुकोबराने कधी त्यांच्या गाथ्यामध्ये असं लिहिलं नाही का चिंतामणी देवासारखे सिद्ध भेटले आणि मी धन्य झालो. शिवबा कासार आदी करून टाळकरी मला भेटले आणि मी धन्य झालो, असं आहे कुठं? अहो जाऊ द्या, छत्रपती शिवाजी राजांसारखा राजपुरुष मला भेटले आणि मी धन्य झालो, असं आहे तुकोबराच्या कुठं गाथ्यामध्ये? आढळलं प्रमाण? का बरं? कारण जगद्गुरु तुकोबराला संतांच्या भेटीमध्ये जी आनंदता वाटते ती इतरांच्या भेटीमध्ये वाटत नाही. प्रामुख्याने जगाचे 3 नियम सांगतो. हा, मनुष्य धर्माचे 3 नियम आहे. माणसाला कोणाच्या भेटीमध्ये आनंद होतो महाराज? कोणाच्या भेटीमध्ये आनंद होतो? ऐका. एखाद्या व्यक्तीच्या भेटीमध्ये आनंद होतो. कोणाच्या भेटीमध्ये आनंद होतो? ऐका. जर ती व्यक्ती आपल्या आवडीची असेल तर त्याच्या भेटीमध्ये आनंद होतो. दुसरा मुद्दा, जर ती व्यक्ती आपल्या गरजेची असेल तर त्याच्या भेटीमध्ये आपल्याला आनंद होतो. आणि तिसरा मुद्दा, ती व्यक्ती जर दुर्मिळ असेल, दुर्लभ असेल तर त्याच्या भेटीमध्ये आपल्याला आनंद होतो. विठाला 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 विठाला. कोणत्या व्यक्तीच्या भेटीमध्ये आनंद होतो? व्यक्ती आवडीची असली का. आता आपल्या गावातून काय, आपल्या अकोला तालुक्यातून, संगमेर तालुक्यातून भरपूर घरातले पुणे मुंबईला शिकायला आहे, कुणी जॉबला आहे का नाही? आहे ना. आपल्या गावातील भरपूर जण पुणे मुंबईला शिकायला आहे, जॉबला आहे. मग ते रक्षाबंधनला, दिवाळीला आपल्या घरी येतात. मुलं असतील, नातवंडा असतील. पण ते घरी आल्यानंतर दिवाळीला आई बापाला, आजी आजोबाला आनंद होतो का नाही? होतो का नाही आनंद? का बरं? का बरं? कारण व्यक्ती आवडीची भेटली. ऐका, गरजेची व्यक्ती भेटली का आनंद होतो. आता एखाद्याला आपण पैसे उसने द्यावा ज्ञानराज महाराज, आणि 1.5-2 महिने फोन करावा आणि त्याने आपले फोनच उचलू. आणि एखाद्या दिवशी आपल्याला अचानक खूप गरज आहे आणि त्या दिवशी आपल्या समोर येऊन उभा राहावा. इकडं फोनवर त्याला शिव्या घालीत होता, पण जेव्हा गरजेला आला, वा, वेळेला धावून आला. म्हणजे व्यक्ती गरजेची भेटली का आनंद होतो. आणि व्यक्ती जर दुर्मिळ असली, दुर्लभ असली तर त्याच्या भेटीमध्ये आनंद होतो. उदाहरण देतो. आता एखाद्याला नरेंद्र मोदी आवडत नसेल, एखाद्या आनंदता वाटते, त्याचं कारण आहे काय? संतांची भेट ही जगद्गुरु तुकोबरायाचा आवडीचा विषय. हो, संत जीवन तुकोबरायाच्या आवडीचा विषय. तदनंतर संतांचं जीवन हे जगताच्या गरजेचं आहे. आणि ऐका, संतांची भेट होणं सोपं नाही, संतांची भेट होणं खूप दुर्लभ आहे. विठाला 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 विठाला. ज्याप्रमाणे इतराला आवडतात जगद्गुरु तुकोबरायांना तसं नाही. जगद्गुरु तुकोबरायाला संत महात्मे खूप आवडतात. पहिला विषय काय होता आपला? आवडीची व्यक्ती भेटली तर. जगद्गुरु तुकोबरायाला जसे संत आवडतात ना, तसं दुसरं कोणी आवडतच नाही महाराज. हो, तुकोबराय म्हणतात,
तुका म्हणे जैसे आवडती हरिदास तुका म्हणे जैसे आवडती हरिदास तुका म्हणे जैसे आवडते हरिदास तुका म्हणे जैसे आवडते हरिदास तैसे नाही आस अनेकाची तैसे नाही आस अनेकाची ये रामान विधी पाळना पुरते ये रामान विधी पाळना पुरते आये रामान वेदे पाळना बोलते आये रामान वेदे तुका म्हणे जैसे आवडती हरिदास कैची नाही आता अनिकाची कैची नाही आता अनिकाची कैची नाही आता अनिकाची तुका म्हणे जैसे आवडती हरिदास कैची नाही आता अनिकाची कैची नाही आता अनिकाची कैसे नाही आता तुका म्हणे जैसे आवडती हरिदास तैसी नाही असं अनेकाची जसे आम्हाला हरिदास आवडतात संत आवडतात तसे आम्हाला बाकीचे आवडत नाही हो तुकोबरा म्हणतात संत आम्हाला भेटले पाहिजे संताचं आम्हाला दर्शन झालं पाहिजे पण ऐका जगद्गुरु तुकोराच्या गाथ्यामध्ये आणखी दुसरी बाजू आहे तुकोराला जसे संत आवडतात संतांचं दर्शन झालं पाहिजे तसं अशी काही लोक आहे ज्यांचं तुकोबराला पारदर्शन नकोय हो पारदर्शन नकोय तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन कोणचे दर्शन नको तुकोराचा अभंग आहे तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन पण कोणते पुरुष असे ते यासाठी या अभंगाचे उलटे 3 चरण आपल्याला म्हणायला लागतील ऐका तुकोबरा म्हणता तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन कोणाचे तुकोबरा म्हणतात हा सुना काळ तोंडा जो या देवा म्हणे धोंडा काय म्हणे सुना काळ तोंडा जो या देवा म्हणे धोंडा जो देवाला दगड म्हणतो दगड असा कोण सुना सुना म्हणजे कुत्रा आणि असा नाही कुत्रा काळ्या तोंडाचा कुत्रा कोण जो देवाला दगड म्हणतो सुना काळ तोंडा जो या देवा म्हणे धोंडा आणखी ऐका अहम म्हणे ब्रह्म नेने भक्तीचे ते वर्म लोकांना सांगतो मला तत्वज्ञान प्राप्त झालं मी ब्रह्म झालो मी ज्ञानी झालो पण अंतःकरणामध्ये भक्तीचा लवलेश सुद्धा नाही आणखी तुकोराचा का अभंग ऐका तुकोरा म्हणता शब्दा नाही धीर ज्याची बुद्धी नाही स्थिर त्याचे नवावे दर्शन काळा पंगती भोजन तुकोरा म्हणता शब्दा नाही धीर ज्याच्या शब्दाला किंमतच नाही असे मला भेटूच नको पूर्वीचे कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे एखाद्या शब्दाला किंमतच नसते महाराज हो एका गावामध्ये मंदिराचं काम सुरू होतं आणि ते मंदिराचं काम पूर्णत्वाकडे जात नव्हतं मराठीत पिकअप घेत नव्हतं आणि मग त्या गावातली जी विश्वस्त मंडळी नेते मंडळी त्यांनी विचार केला की आपण एक आपल्या गावकऱ्यांना थोडा उपदेश करू पण आपलं काय ऐकती नाही मग आपल्या गावाशेजारी एक साधू महात्मे राहतात मग त्या साधू महात्म्यांना आपण बोलवू आणि त्यांना थोडं दानाचं महत्त्व आपल्या गावकऱ्यांना सांगायला लावू मग तेव्हा त्या साधू बुवांना बोलवलं गेलं आणि गावामध्ये सर्व लोकांना गोळा केलं संध्याकाळची पंगत ठेवली गुलाबजामुनची पंगत ठेवली हो आणि मग लोक सगळी जमा झाली आणि त्या साधू महात्म्यांनी दानाचं महत्त्व श्रुती पुराण गीता ज्ञानेश्वरी गाथा सगळ्यातून प्रमाण देऊन लोकांना दानाचं महत्त्व सांगितलं आणि सगळं झाल्यानंतर आणि मग लोकांना सुद्धा ते पटलं मग त्यावेळेस एक जण उठला महाराज आपले 11,000
वा 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 11,000 नाव सांगा नाव सांगा. अमक्या अमक्या व्यक्तीकडून आता आपल्या मंदिराच्या बांधकामासाठी 11,000ची देणगी प्राप्त झाली. वा वा. आणखी एक जण उठला. महाराज आपले 31. वा 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 वा. अमक्या अमक्या व्यक्तीकडून आत्ताच आपल्या मंदिराच्या बांधकामासाठी 31,000ची देणगी प्राप्त झाली. एक जण आणखी उठला. महाराज आपली 51. अमक्या अमक्या व्यक्तीकडून 51,000ची देणगी प्राप्त झाली. त्यात एक बहादर स्टेजवर आला. महाराज हो आपली 1,00,000. 1,00,000 हो. अहो नाव सांगा ना. नाही नाही फक्त सांगा. आपण नाव कुठं चिव देते नाही, फक्त सांगा. ठीक आहे. महाराज म्हणे ऐका, आत्ताच आपल्या गावातील एका ग्रामस्थाने आपल्या मंदिराच्या बांधकामासाठी 1,00,000ची देणगी दिली. आता 1,00,000 ऐकल्या लोकांनी कडकडून टाळ्या वाजवल्या. तो परत आला. बाबा हो फक्त एवढं सांगा, ज्यांनी ₹1,00,000 दिले तो आपल्या गावातला आहे. त्यापेक्षा नाव सांग ना. नाही आपण नाव कुठं चिव देत नाही, फक्त तुम्ही सांगा. अमक्या अमक्या आत्ता ज्या व्यक्तीनं आपल्याला 1,00,000ची देणगी दिली आहे त्या आपल्या गावातील आहे. लोकांनी परत टाळ्या वाजवल्या. तो परत आला. महाराज फक्त आता एवढं सांगा, गावातील आहे आणि स्टेजवर बसलेलं आहे. अरे त्याच्यापेक्षा नाव सांग ना. नाही नाही आपण नाव कुठं जीव देते नाही, तुम्ही फक्त सांगा. आताच ज्या व्यक्तीने आपल्याला ₹1,00,000ची देणगी दिली ते आपल्या गावात दिले आणि स्टेजवर बसलेले. तो परत आला. महाराज फक्त एवढं सांगा, गावातील स्टेजवर बसले आणि उजव्या बाजूला बसेल. महाराज म्हणे अरे भाऊ त्यापेक्षा नाव सांग ना. नाही आपण नाव कुठं जीव देते नाही, तुम्ही फक्त सांगा. आता ज्या व्यक्तीने आपल्याला ₹1,00,000ची देणगी दिली ते आपल्या गावातील स्टेजवर उजव्या बाजूला बसलेले. तो परत आला. महाराज फक्त आता एवढं सांगा, का स्टेजवर आहे आणि 3 नंबरच्या खुर्ची. अरे भाऊ त्याच्यापेक्षा नाव सांग ना. नाही महाराज आपण नाव कुठं जीव देते नाही, तुम्ही फक्त काय करा सांगा. आता ज्या व्यक्तीनं, आता महाराजाला कटाळा आलता कवर सांगावा. आता ज्या व्यक्तीनं ₹1,00,000 देणगी दिली आपल्या गावातील स्टेजवर उजव्या बाजूला 3 नंबरच्या खुर्ची बसले. आता 3 नंबरच्या खुर्चीवर कोण बसलेलं आहे लोकांना कळालं. लोकांना दिसलं ना 3 नंबरच्या खुर्चीवर कोण बसलेलं आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी सगळे लोक त्यांच्या घरी गेले. घरी गेले आणि म्हटले काल तुम्ही ₹1,00,000ची देणगी जाहीर केली, मग पैसे द्या. आता कॅश नाही आहे पण मग चेक देतो लिहून. ठीक आहे द्या लिहून द्या लिहून. मग त्यांनी चेक लिहून दिला. आणि मग हे सगळे गावातील जी प्रमुख मंडळी आहे ही सगळी बँकेमध्ये गेली. बँकेमध्ये गेली पण बँकेत काय तो चेक वाटलाच नाही. चेक वाटलाच नाही. आणि मग हे मॅनेजरकडे गेले. मॅनेजर काय प्रॉब्लेम काय, ₹1,00,000चा चेक वाटला का नाही. अहो सगळं बरोबर आहे पण त्याच्यावर सहीच नाही. सही नाही. पुन्हाही त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हटले अहो तुम्ही चेक दिला ₹1,00,000 लिहून दिले पण त्याच्यावर सहीच केली नाही. तो म्हणे हो आपलं असंच आहे, आपण नाव कुठं चिव देती नाही. तुमच्या लक्षात आलं असं. ज्याच्या शब्दा नाही धीर, ज्याच्या शब्दाला किंमत नाही, असा तो कोऱ्या म्हणते मला कधी भेटू नका, असा भेटूच नको. हा शब्दा नाही धीर, ज्याची बुद्धी नाही स्थिर, त्याचे न व्हावे दर्शन, खळा पंगती भोजन, हा संताशी जो निंदी, अधम लोभासाठी वंदी. आणखी तुका म्हणे पोटी आणि भाव अधिक जाया ओटी. जो संतांची निंदा करतो असे मला भेटू नको आणि तुका म्हणे पोटी भाव अनिक जाया ओटी. ज्याच्या पोटात एके आणि ओठात एके अशांचं मला दर्शन सुद्धा नको. विठाला विठाला विठाले. काय होतं बरं अशा लोकांची भेटी झाली, दर्शन झालं, काय होतं आपलं चांगलं चाललेलं जीवन वाम मार्गाला जात. हा ही दुष्ट लोक, अशा लोकांची आपल्याला भेटी झाली आपल्या जीवनामध्ये, आपलं जे चांगलं जीवन चाललंय ते कुठं जातं, वाम मार्गाला जातं. तुकोबाराचा एक दृष्टांत आहे. तुकोबारा सांगतात आता जुन्या काळामध्ये मोठ असायची मोठ. आता द्या मोटा सोडून मोटार कळन ना, इरीतली मोटार तर कळन ना. ऐका आता त्या मोटरीचं काय काम आहे बरं, विहिरीतलं पाणी बाहेर काढायचं. पण त्या मोटर चालू केली का विहिरीतलं पाणी बाहेर येतं. कुठं येतं, बाऱ्याव आलं का दंडानं पाटानं काय म्हणते आपल्याकडं दंडानं ते मग जिकडं कांदे लावेले कांद्याक, कुठं कोथिंबीर क, कुठं फुलबागे क, कुठं
फळबागे का गांजा काय नसतो वावरा. म्हणजे माळे जेवते नेले तेवते निवांतची गेले. त्या पाटानं ते पाणी वाहत राहतो. पण त्या पाटामध्ये एखादी काडी आडवी पडली, ती काय करते? आला पाला राय मुक्कामाला. हा, आला पाचोळा कर गोळा. मग असं करता करता तिथं ती काठी त्या कचऱ्याची आघाडी बनविती. कचऱ्याची आघाडी बनविती, ऐका. आणि मग त्याच्यामुळे होतं काय? आपल्या भाषेत तुंबाडा बसवतो. काय होतं? पाणी तुंबत. आणि मग ते पाणी ते वरुंब फोडून कुठं जातं? ते फुटून दुसरीकडे जातं. हे माझं बोलणं नाही, तुकोबरायचं बोलणं नाही. ऐका, तुकोबरा म्हणतात, आडपडे काडी तरी ते बहुत पाणी खोडी, ऐसी दुर्जन संगती बहुतांचे घात होती. आडपडे काडी तरी ते दुर्जनाची खोडी, ऐसी दुर्जन संगती आडपडे काडी तरी ते बहुत पाणी खोडी, ऐसी दुर्जन संगती बहुतांचे घात होती. हे आडपडे काडी तरी बहुत पाणी खोडी, ऐसी दुर्जन संगती बहुतांचे घात होती. तुकोबराचं प्रमाणे आडपडे काडी तरी ते बहुत पाणी खोडी, असं दुर्जनाची संगती आणि बहुतांचे घात होती. जसं ते पाणी वाफा फोडून आडमार्गाला जातं, तसं आपल्या जीवनात अशी दुर्जन लोक आली, आपलं चांगलं चाललेलं जीवन कुठं जातं? वाम मारायला जातं. पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्या व्याधमा संत सेवी. आपल्या पतनालाही आणि आपल्या उद्धारालाही कारणीभूत काय असन? संघ आहे. म्हणून संघ करायचा कोणचा? ऐका, श्री श्री रविशंकर यांची एक संस्था आहे. काय नाव आहे त्याचं? आर्ट ऑफ लिव्हिंग. आर्ट ऑफ लिव्हिंग नाव आहे त्या संस्थेचं. दोतक आहे. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे जीवन जगण्याची कला. जीवन कोणत्या अंगाने जगायचं, जीवन जगण्याची कला काय, याचा विचार घेऊन ते जगभरामध्ये काम करते संस्था आर्ट ऑफ लिव्हिंग. हो, जीवन जगण्याची कला. पण तुम्हाला सांगू, ही जीवन जगण्याची कला काय असते हे जगद्गुरु तुकोबराने फक्त आपल्याला एका नाटाच्या चरणात सांगितलंय महाराज. एका नाटाच्या चरणात. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे की आपलं वारकरी संप्रदायाचं वाङ्मय किती प्रगल्भ आहे, किती व्यापक आहे. अहो, जीवन कसं जगावं जगद्गुरु तुकोबराने फक्त एका चरणात सांगितलं. एका चरणात. हो, पूर्ण गाथा सुद्धा पाहिजे गरज नाही. हे 4 चरण आपल्या जीवनात जर आपण अनुकरण केलं, आपण तसं वागलो, आपलं जीवन सफल झालं म्हणजे झालं. कोणते 4 चरण आहे? ऐका, तुकोबरा या नाटाच्या अभंगामध्ये सांगतात. जनमित्र होय सकळांचा, अशोभ न बोलावी वाचा, संग न करावा दुर्जनाचा, करी संताशी सायास. काय काय म्हटले तुकोबरा? काय काय म्हटले तुकोबरा? पहिल्यांदा म्हटले जनमित्र होय सकळांचा. काय होय? या जगतामध्ये सगळ्यांशी मैत्री भावाना राहा, सगळ्यांचा मित्र होय, कोणाला शत्रू करू नको. हो, सगळ्यांशी मैत्री भावानं आपुलकीनं राहा. जनमित्र होय सकळांचा. आणखी त्याच्या पुढे सांगितलं, अशुभ न बोलावी वाचा, या वाणीनं कधी अशुभ बोलू नको, या वाणीनं कधी दुसऱ्याचं मन दुखन असं बोलू नको. या वाणीनं असं कधी बोलू नको. एका घराचे 2 घर. हा, तुमच्या आता लक्षात चांगलं यायला लागलंय. ऐका, असं ध्यान देऊन कीर्तन ऐकलं का कीर्तन करायला बरं वाटत. आणि खरंच ऐकणारी लोक आहे तुम्ही. वा, आता तुमच्या सगळ्यासाठी टाळ्या वाजवा. बस 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 बस, धन्य झालो. ऐका, जनमित्र होय सकळांचा, अशुभ न बोलावी वाचा, या वाणीनं अशुभ बोलू नका. त्याच्या पुढे सांगितलं, संग न करावा दुर्जनाचा, दुर्जनाच्या संगतीमध्ये जाऊ
दुर्जनाच्या संगतीत जाऊ नका. जाताच आलं तर काय करा, करी संतासी सायास. साधू संतांच्या संगतीमध्ये जाण्याचा प्रयत्न करा, सायास करा. ऐका, याच्यापेक्षा वेगळं जीवन जगायची कला कोणती? कोणती दुसरी कला आहे जीवन जगण्याची? याच्यापेक्षा जीवन कोणत्या अंगाने जगायचं? सोपी भाषा जगदूर तुकोबाराने आपल्याला सांगितली. हो, तुकोबाराला जे संत आवडतात तसे बाकीचे आवडत नाही. ऐका, म्हणून तुकोबारायांच्या आवडीचं जीवन संत आहे. आपला पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा तुमच्यासमोर सांगत होतो. तुकोबाराय जसं आवडीचं जीवन संत आहे तसं या जगताच्या गरजेचं जीवन संत. कशावरून बर? कशावरून बर? ऐका, या जगतामध्ये सगळ्यात जास्त प्रत्येकाला दुःख जर कोणी दिलं असन, कोण दिलंय? कोण दिलंय? संसारानं दिलंय का नाही? संसारानं दिलंय का नाही? तुम्ही काय, आपण रोज नाटाच्या प्रमाणात ऐकू, पण आपल्या काय कानात फक्त ऐकू ऐकू. आपण रोज आंधळा पागळ्यामध्ये आपण रोज म्हणत नाही का, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळ. काम क्रोध लोभ शोणी पाठी लागले ओढाळ. कवना मी चरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. कवना मी शरण जाऊ दृष्टी देई निर्मळ. कवना मी चरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. कवना मी शरण जाऊ दृष्टी देई निर्मळ. जे बापराव आढळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. हे धर्मदाग सदैवाचा देवा परोपकारी. आंधळ्या दृष्टी देतो ते नाव मी उच्चारी. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. संसार दुःख मूळ संसार दुःख मुळे चौकडे इंगळ. संसार दुःख मूळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. विश्रांती नाही कोठे विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. विश्रांती नाही कोठे काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळ. काम क्रोध लोभ शून्य काम क्रोध लोभ शोणी. लोभ शोणी पाठी लागले ओढाळ. क्रोध लोभ शोणी. कवना मी चरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. धर्म लागो सदैवाचा जे बाबाला उपकारी. आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. धर्म लागो सदैवाचा. आपण रोज ऐकतो ना पांगळ्यामध्ये, आंधळा पांगळ्यामध्ये, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. या संसार हा दुःखाने भरलेला आहे, दुःखाने ग्रासलेला आहे. सुख पाहता जवाब वाढे, दुःख पर्वता एवढे. या संसाराचं कसं आहे माहितीये का? नाथ महाराजांचं एक भारुड आहे. त्या नाथ महाराज त्या भारुडामध्ये सांगतात,
एका हट्टाचं म्हणजे बाजाराचं रूपक केलं नाथ महाराजांनी आणि त्या बाजाराच्या रूपकातून नाथ महाराजा संसाराचं चिंतन करता ऐका नाथ महाराज म्हणतो यात सुख नाही त्यात सुख नाही त्यात सुख नाही त्यात सुख नाही त्यात सुख नाही या हट्टाचे सुख कोठे नाही या हटाचे सुख कोठे नाही या हट्टाचे सुख कोठे नाही आया हटाचे सुख कोठे नाही संसार नगरी बाजार भरला भाई काम क्रोध लोभ याचे काही संसार नगरी बाजार भरला भाई काम क्रोध लोभ याचे यात सुख नाही यात सुख नाही या संसारामध्ये यातही सुख नाही आणि त्यातही सुख नाही. माझ्या दोन जवळचे परिवार एक संगमनेरचा आणि एक अकोल्याचा बर का संगमनेरला गेलो आणि आमच्या मावशी होत्या नेमकीच लेकाचं लग्न झालं होतं नवीन नवीन मावशीला जाऊन विचारलं मावशी हा पोराचं आता लग्न झालंय सुनमुख पाहिलंय म्हटलं आता आता काय घरात आनंद असेल अहो महाराज काय सांगावा काय फार बोलत नाही फार ग बसून राहते फार बोलत नाही असं का मग आता घरी निघलो होतो मग अकोल्यात गेलो म्हटलं मग अकोल्याच्या सुद्धा मावशीला भेट देऊन जावा तिला नवीन नवीन सून आली होती मग तिच्याकडे गेलो मावशीला म्हटलं मावशी काय चाललंय बरं पोराचं लग्न झालं सुनमुख पाहिलं आनंद असं अरे भाऊ काय सांगावा अशी फडा फडा बोलती काय सांगू तुला मला सांगायचं का संगमनेरची मावशी म्हणती बोलतच नाही आणि अकोल्याची म्हणती म्हणजे यातही सुख नाही आणि त्यातही सुख नाही. एक शेतकरी एक मुलगी दिली निमगावला एक कुठं द्यायची तुम्ही सांगा पिंपगिरीला द्यायची का असं का मी फायदा पहा तुम्ही तुमचा निमगावच्या परत द्यायची एक दिली निमगावला एक दिली पिंपगिरी. आता जी पिंपगिरीची ना त्या मुलीचा गरीब भाजीपाल्याचा व्यवसाय कशाचा व्यवसाय भाजीपाल्याचा आणि निमगाव मध्ये जी आहे तिची वीटभट्टी हातभट्टी ऐकशी नाही कोणती वीटभट्टी तिचा वीटभट्टीचा व्यवसाय. मग हे आजोबा सहज गेले कोणाकडं पिंपगिरीच्या पोरीकडं तिने विचारलं बाई बरं चाललंय ना सगळं आनंदात आहे ना सगळं सुखसुविधा आहे ओके ना म्हणे बाबा अहो लई छान चाललं असा भाजीपाला येऊन थोपवलाय असा भाजीपाला आलाय एवढा भाजीपाला आमचा इकला आमचा एक हात तुपात आणि एक हात सोन्या एक हात तुपात आणि एक हात हा फक्त ना एका पाण्या वाचून चाललं थोडं हे पडलं असतं ना बरं झालं असतं कोण पाऊस जरा पडला असता बरं झाला असतं. तुम्ही आता चालले सोमवारी आता श्रावण चालू आहे त्र्यंबकला जाणार आहे पण जरा निवृत्तीनाथ महाराज एवढी प्रार्थना करा त्या त्र्यंबक राजा प्रार्थना करा थोडा पाऊस पडू दे ठीक आहे म्हणे. मग तिकून येता आता त्र्यंबकला जायचं म्हणून निमगावला आले पण निमगावच्या पुरीला भेटले. निमगावच्या पुरीचा कोणता व्यवसाय वेडभट्टीचा असं लक्षात घेऊन ऐकायचं वा. तिला विचारलं बाळा बरं चालेल सगळं व्यवस्थित आहे हो बाबा एकदम छान काम अहो एकच नंबर अशी भट्टी भाजून तयार आहे अशी भट्टी भाजून तयार आहे एवढी भट्टी आमची इकली
आमचा एक हात सोन्याचा एक हात तुपात हा पण हे लय गरजायला लागले याला फक्त मला पडू नको एक काय म्हणती एक म्हणती आता म्हाताऱ्यानं त्र्यंबक राजाक जाऊन मागायचं का त्याला प्रश्न पडला मला सांगायचं काय यात सुख नाही आणि त्यात सुद्धा सुख नाही या संसार मग या संसार दुःख देणार आहे या संसारामध्ये कुठे विश्रांती नाही या संसारामध्ये कुठे सुख नाही आणि या संसारातून जर आपल्याला उद्धरून सुद्धा जायचं असेल तर ऐका आपल्याला विश्रांती पाहिजे तुम्हाला सुख पाहिजे तुम्हाला उद्धार करून घ्यायचा आहे ना मग आमच्या संतांकडे जा हो विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव आणखी सुख या संत समागमे नित्य दुनावे तुझ्या नामे दहन होती सकळ कर्मे नित्य काम काळ प्रेमी डुल्लत असो विश्रांती पाहिजे विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव सुख पाहिजे सुख या संत समागमे आणि ऐका ना उद्धार व्हायचे का उद्धार करून घ्यायचा तुम्हाला मग ऐका संतांना विनमुख राहून आपला उद्धार होऊ शकत नाही तू कोणा म्हणता उद्धाराशी ठाव नाही विनमुख वचना संताचिया विनमुख वचना संताचिया उद्धाराशी ठाव नाही विनमुख वचना संताचिया विनमुख वचना संताचिया उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना विनमुख वचना संताचिया विनमुख वचना संताचिया उद्धाराशी ठाव भाग्यहीना विनमुख वचना संताचिया विनमुख वचना संताचिया संताचिया उद्धाराची ठाव नाही भाग्यहीना आणि विनमुख वचना संताचिया संतांना लांब आपला उद्धार होऊ शकत नाही ऐका ऐका आणि या जगामध्ये सगळ्यात दुर्लभ जर काय असं संतांची तीन मुले ठेवली होती काय 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 जगदुरांच्या आवडीचं जीवन संत हो या जगताच्या गरजेचं जीवन संत आहे आणि संतांची भेटी होणं सुद्धा खूप दुर्लभ प्रमाण पाठ भव वगड असे संत भेट संतांची भेट होणं सुद्धा सोपं नाही ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबा संतांचं दर्शन झालं त्या दिवसाला जगद्गुरु तुकोबांना का धन्यता देऊ नये अभंगाच्या पहिल्याच्या धन्य दिवस आजी दर्शन संतांचे 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 धन्य दिवस आजी धन्य दिवस आजी दर्शन संतांचे 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 हे नांदतया घरी दैवत पंढरीचे नांदतया घरी दैवत पंढरीचे नांदतया घरी दैवत पंढरीचे नांदतया घरी दैवत पंढरीचे ओ नांदतया घरी दैवत पंढरीचे नांदतया घरी दैवत पंढरीचे नांदतया घरी दैवत पंढरीचे नांदतया घरी दैवत पंढरीचे धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार
पुण्यरूपा धन्य झाला संसार. मग ज्या दिवशी तुकोबाला संताचं दर्शन झालं त्या दिवशी तुकोबा म्हणतात धन्य दिवस आजी दर्शन संताचे नांदे तया घरी दैवत पंढरीचे. आजचा दिवस धन्य झाला. का धन्य झाला? आज मला त्या संतांचं दर्शन झालं. हो, आजचा दिवस आमचा पण धन्य झाला. आज आम्हाला माधवगिरीजी महाराजांचं दर्शन झालं. हो, का बरं? तुकोबा म्हणतात धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडले होते. काळाला सुद्धा धन्यता देतात, दिवसाला सुद्धा धन्यता देतात. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. धन्य दिवस आजी दर्शन संतांचे. नाही का? तुकोबा म्हणतात आजचा दिवस धन्य झाला, मला संतांचं दर्शन झालं. आता हा जो दर्शन शब्द आहे ना, मला दोन पद्धतीने सोडवायचा. पण गोळ जर असता तर बरं आणखी चांगलं सांगता आलं असतं मला. जाऊ द्या, असू द्या. ऐका, दर्शन हा दर्शन शब्द संस्कृतामध्ये दोन धातुपटांना चालतो बरं का. संस्कृतामध्ये दोन धातुपटांना चालतो. दर्शन शब्दाला एक धातुपट लागतो, दृगपश्यती. काय? दृगपश्यती. आणि दर्शन शब्द दुसऱ्या धातुपटांना चालतो, दुशीर ज्ञानम. दोन शब्द आहे, दृगपश्यती, दुशीर ज्ञानम. दृगपश्यती म्हणजे काय? पाहणी. दृगपश्यती म्हणजे काय? पाहणी. आणि दुशीर ज्ञानम याचा अर्थ समजणे. उदाहरण देतो. दृगपश्यती, दर्शन हा शब्द दोन पद्धतीने चालतो बरं का. दृगपश्यती, आता दृगपश्यतीने विचार केला, हो राम ते चित्र पहा. इथं काय आलं? पाहणी. हो चौबदार, पहा किती समाज आलाय, पहा किती समाज आलाय. याला काय म्हणतात? दृगपश्यती. उदाहरण देतो मी तुम्हाला. याला म्हणतात दृगपश्यती म्हणजे पाहणी. आणि दुशीर ज्ञान म्हणजे समज. ऐका, नंद आली होती दिवाळीला. नंद दिवाळीला येते आणि दिवाळी काढून जाते. नाही, आपलं दिवाळी करून जाते नाही का. नंद दिवाळीला येते, दिवाळी ते चुकून काढून जाते, दिवाळी काढून जाते. चुकून आला मग थोडा, दिवाळी करून जाते. ऐका, मग दिवाळीला आल्या आणि वहिनी साहेब बसल्या होत्या लाडू करीत. आणि मग लाडू करीत होत्या. मग तिने विचारलं, काय ग, काय चाललंय? अहो काय नाही वंस, लाडू कर. असं? हो वंस, एवढा लाडू पहा बरं. काय म्हणे? लाडू लाडू. ऐकत आहे तुम्ही? काय म्हणे ती? लाडू. हो. मग वंसने असा लाडू घेतला, असा पाहिला, असा खाला. तिनं काय सांगितलं तर लाडू पहा. विनो खाला. मी सांगू लागली, चाचणी थोडी कडक झाली, वेलचीची फोडतरी कमी पडली, साखर जरा जास्त झाली. सांगते का नाही? मला सांगायचं का? तिला सांगितलं लाडू पहा, पण त्या ठिकाणी पहा शब्द पाहणे नव्हता. मग लाडूची चाचणी समजून घ्या. काय त्याचा अर्थ होता? लाडू समजून घ्या. तसं इथं जगद्गुरु तुकोबाराला संतांचं दर्शन झालं. तुकोबाराय म्हणतात मला संत भेटलेही, संत दिसलेही आणि संत मला समजलेही. संत समजले महाराज. हो, संतांची भेटी वाया जात नाही, संतांचं दर्शन वाया जात नाही. हो, आणि संत जर आपल्याला कळली तर आपल्या जीवनाचा उद्धार आहे. संत आपल्या गावात जरी आले महाराज तरी वाया जात. हो, जेथे वसती हरीचे दास, पुण्य पीके पापा नाश, पुण्य पीके पापा नाश, पुण्य पीके पापा नाश. हे जेथे वसती हरीचे दास, पुण्य पीके पाप नाश, पुण्य पीके पाप
म्हणून संत महात्मे आपल्याला दिसले पाहिजे, भेटले पाहिजे, याच्यापेक्षा संत महात्मे आपल्याला कळाले पाहिजे. आणि संत महात्मे जर आपल्याला कळून घ्यायचे असेल त्याच्यासाठी काय बाहेर हिंडायची गरज नाही. मग अहो आपल्या ज्ञानोबाने आपल्यासाठी एवढी अनमोल असा ग्रंथ ज्ञानेश्वरी दिला. तुकोबाराने गाठ्यासाठी ग्रंथ आपल्याला दिला आहे. आपण फक्त त्याचं वाचन केलं, तो ग्रंथ जरी आपण नीटनेटका अभ्यासला तरी संत कळायला वेळ लागणार नाही. हो, संत कळायला वेळ लागणार नाही का. तुकोबार म्हणतात मला दर्शन झालं, त्या संतांचं झालं. पण त्या संतांचं झालं अशा तशा संतांचं नाही झालं. मग आजकाल पोटाकारणे बहुत साधू होती. पोटाकारणे भरपूर साधू झाली. वरी भगवा झाला ना मी अंतरी वश्य केला काम अशाला साधू. मग मला त्या संतांचं दर्शन झालंय. कोणत्या संतांचं? ज्यांच्या घरी तो पांडुरंग परमात्मा नांदतो. हो, नांदतो, राहतो. त्यांच्या घरी काम करतो महाराज. अनेक संतांच्या घरी त्यांनी काम केले, नांदला. पण एक भक्तिमाल नावाचा ग्रंथ आहे उत्तर प्रदेशातला तिकडचा. आणि त्या भक्तिमाल नावाच्या ग्रंथामध्ये 253 संतांचं चरित्र आले. हो, किती? 253. त्याच्यामध्ये एक संत होऊन गेले जगन्नाथपुरी भागात. त्यांचं नाव होतं किंचन. काय ना? किंचन. हो. आणि त्या साधूंच्या पत्नीचं नाव सुशीला. निकिंचन नावाची साधू होती, निकिंचन. आणि त्यांच्या पत्नीचं नाव सुशीला. आणि अतिशय भगवान परमात्म्याच्या नामामध्ये अतिशय मग्न. त्याचा परमार्थाचा थाटच वेगळा होता. हो, साधू संतांचा परमार्थाचा थाटच वेगळा असतो. आणि पत्नी ही सुशीला नावाप्रमाणे सुशील होती. एके दिवशी द्वारकेवरून काही साधू महात्मे जगन्नाथपुरीला येत होते. आणि येत असताना नेमकी त्यांच्या गावामध्ये त्यांचा मुक्काम पडला. मग त्या गावामध्ये तर वट्टे असतात, वट्टे नाही का. पण त्या वट्ट्यावरती काही मंडळी बसली होती. जगन्नाथ अण्णा पवार म्हणायचे या वट्ट्यावरच्या ज्या मंडळी यांना एक छान पदवी दिली जाते, त्यांनी दिली होती. हो, कुच्चार वट्ट्यावरील निष्काम कर्मयोग ही जगन्नाथ अण्णांची भाषा बरं. मग त्या वट्ट्यावर असे काही बसले होते. मग यांनी विचारलं, ते जे जगन्नाथपुरीला येत होते दिंडी घेऊन, त्यातला जो मालक होता दिंडीचा, ते पुढं आले. आम्हाला आजच्या दिवस गावामध्ये थांबायचं. मग कुठं जागा असेल, आमच्या आजच्या जेवणाची व्यवस्था वगैरे तुम्ही जर केली तर बरं होईल. हे लोक म्हणे कुठून आले? द्वारकेहून आलो. चालले कुठं? जगन्नाथपुरी. असं का? मग थांबा पण आमच्या गावात कुठं? अहो कुठं काय, एखाद्या निवारीत जागा सांगा, आम्हाला रातभर थांबायचंय. मग येऊ जाऊन शाळेत म्हटलं त्याच्याकडे कोणाच्या? तो यात किंचन निकिंचन पाठवते लय परमार्थ जातो, पाहू कसं होते त्याचा. आणि यांना माहित होतं त्याच्या घरी आणण्याचा एक शी सुद्धा नाही. मग यांनी त्या सगळ्या वारकऱ्यांना निकिंचन साधूच्या घरी पाठवलं. आणि पाठवल्यानंतर ते आपली देवपूजा करत होते. दार वाजला. आणि दार वाजला. सुशीला दार उघडण्यासाठी गेली. तिने दार उघडलं. आणि दार उघडल्यानंतर विचारलं, रामकृष्ण कोण तुम्ही? आम्ही वारकरी द्वारकेहून चाललोय जगन्नाथपुरीला. आजचे दिवस आमची राहण्याची जेवणाची व्यवस्था झाली तर बरं होईल. हो या या बसा बसा. ऐका, आपल्या घरात कोणी अतिथी जर आली आणि जर आपल्या दारातून विनमुख गेली तर आपल्याला त्याचं खूप पाप लागतं, खूप पाप लागतं. एखादा अतिथी आपल्या दारात आला ना, आपल्याकडे 3 गोष्टी आपण त्याला द्याव्यात. हो द्याव्यात. काय काय द्यायचं बरं? कुणी अतिथी येऊ द्या, आपण त्या अतिथीला 3 गोष्टी आपल्याकडे देण्यासारख्या आहेत आणि आपण द्याव्यात. काय काय? ऐका, आपल्या दारात जर कुणी अतिथी आलं तर त्याला बसण्यासाठी आसन द्या. काय द्यायचं? बसण्यासाठी आसन, प्यायला पाणी आणि मुखानं गोड वाढ. एवढं जरी दिलं तरी तो अतिथी आपल्या दारातून संतुष्ट होऊन जातो आणि आपल्याला त्याचं पुण्य लागतं. डोंगरीजी महाराज सांगायचे, ते हिंदी भागवत करायचे, ते सांगायचे त्यांच्या कथेमध्ये. अरे सुनिये, गौर फरमाइए,
ये अतिथि आपके घर आते हैं ना, ये संत आपके घर आते हैं ना, तो आपका अनाज नाही खाते. म्हणजे ये संत तुमच्या घरी येतात मग तुमचं अन्न नाही खाती. मग ये संत अतिथि आपके घर आते हैं ना, तो ये आपका अनाज नहीं खाते, तो फिर ये आपका पाप खाते, पाप. म्हणून कधी सुद्धा आपल्या दारात अतिथी आला तर विनमुख नाही गेला पाहिजे. मग त्या सुशेलाने त्याला सांगायला बसवलं आणि आपल्या पतीकडे गेले आणि पतीला सांगितलं असं असं आहे, साधू महात्मे आले, वारकरी आले, जेवायचं म्हणताय. आणि मग करणं काहीतरी करणं. हो, आपल्या घरात अन्नाचा एक दाना नाही, तांदळाचं एक शीत नाही, तुम्ही अन्न स्वयंपाक बनव म्हणता. मग तुम्ही जा गावाच्या सावकाराकडून थोडंफार पैसे वगैरे आणा, किराणा करून आणा. आज आपल्या दारातून साधू वारकरी विनमुख नाही गेले पाहिजे. तो म्हटला अगं मागच्याच बारीला गेलो होतो, त्या सावकारानं धक्के घालून आपल्याला बाहेर उचलून लावलं आणि तो काय दे. अगं तुझ्या काही सोना ना असं पाय. ती सुशीला म्हणते अहो माझ्याकडे फक्त एवढी काळ्या मण्याची पोत आणि तुळशीची माळ, याच्या व्यतिरिक्त माझ्या गळ्यात काही नाही. मग तुम्ही करा काहीतरी, आपल्या दारातून साधू विनमुख नाही गेले पाहिजे. मग अहो मग काळजी कोण लागते, त्या भगवान परमात्मा. मग त्यांनी विचार केला ठीक आहे, त्यांनी एक भाला घेतला आणि गावाचे वेशविरान उभे राहिले. जो कोणी एखादा येईल त्याला लुटायचं, त्याच्याकडून पैसे मिळवायचे आणि त्याच्यापासून किराणा वगैरे आणायचा आणि आपल्या वारकऱ्यांना जीव घालायचं. भरपूर वेळ झाला पैसे, पण तुझं लागली सगळी चिंता. कोणाला चिंता लागली? त्या देवाला चिंता लागली. हा, माझा भक्त त्या ठिकाणी उपाशी आहे, माझा भक्त त्या ठिकाणी वारकऱ्यांना जीव घालू म्हणतोय आणि त्याच्या घरात अन्नाचा कर नाही, देवाला राहला नाही. देवानी लक्ष्मी असं उठवलं, ए चल आपल्याला जायचं पुढं, चल चल आपल्याला काम आहे. आणि अशी नको निघू कीर्तन निघल्यासारखी, मग लग्नाला निघल्यासारखी निघ, नाही तर निघशील कीर्तनाला निघल्यासारखी. हा, मग आवर सावर करून निघ. मग देवाने घेतलं एका शेठजीचा अवतार, शेठजीचं रूप घेतलं आणि त्याला त्याची मालकीण बनवलं. दोघं जण त्या ठिकाणी चालले आणि तेवढ्यात त्या अक्किंचना समोर जाऊन उभे राहिले आणि त्याला विचारलं, ए भाऊ ते जगन्नाथपुरीला जायचा रोड कोणता रे, रस्ता कोणता? तुम्ही कुठले? आम्ही त्या बाहेर गाव लांब गावून आलो, तर जगन्नाथपुरीला जायचं आम्हाला. असं ठीक आहे ठीक आहे, तुम्ही पहिले खाली या म्हणजे तुम्हाला रस्ता सांग. कोण म्हणतो? तो अकिंचन. कोणला? जो शेठजीच्या रूपात देव आहे त्याला. ठीक आहे ठीक आहे, हा खाली उतरले देव. तिला पण बोल, तिला पण बोल. दोघांना समोर उभं केलं. असा भाला दाखवा, हा काय भाला. हा, हे उपरनं टाकलं सगळं खाली, सगळं सोनं वगैरे टाका, नाहीतर हा भाला पा. हा, देव म्हटलं मारू नको मारू नको, सगळं घे सगळं घे, मारू नको. जो कोणाला घाबरत नाही तो कोणापुढे घाबरायची ऍक्टिंग करतोय पा. हो, ज्याने ज्याने जैसे ध्यान तैसे व्हावे कृपा. तो भगवान परमात्मा जसा आपण त्याचं ध्यान करू आपल्यासाठी तसा होतो. सगळं सोनं टाकलं, पण काय लक्ष्मी असायचं शेवटी बायांचं काय तुम्हाला ते काय काढी. ए बाई टाक ना, अरे वे टाक ना, मारीन तो हो, मारू नको. सगळं सोनानं घेतलं, ते बांधलं आणि त्याला म्हणते आता घ्या रोड निघा. हे घरी आले, त्यातलं काही सोनं विकलं, किराणा आणला आणि स्वयंपाक सुरू झाला. पण ऐका, तो भगवान परमात्मा लक्ष्मी आई साहेबांना म्हणू लागला, ए चला आपल्याला जायचं आता परत पुढं चाल, आपल्याला अकिंचनाशी जायचं. कशाला? अरे फक्त दान द्यावा काय, मग सेवा पण करू लागा. फक्त दान नाही द्यायचं, मग सेवा पण करू लागायची. तुम्हाला सांगतो, युवक आहे का? युवक युवकच नाही का? तरुण पोर गेले. तरुण पोराला सांगतो मी, आपल्या गावाच्या सत्यामध्ये कधी पण पहिल्या पंक्तीला वाढायचं, बसायचं नाही. मग पहिल्या पंक्तीला वाढायचं. आणि जे लोक पहिल्या पंक्तीला वाढीत नाही त्यांचे लवकर लग्न होत नाही. मागच वाचलं एका सारख्या काळा नका वाजू, खरं. म्हणून पहिल्या पंक्तीला पण बसायचं नाही. तरुण बरं का, तरुण ज्यांचे लग्न बाकी त्यांना ऐका. देव म्हणे अगा फक्त दान द्यायचं का, चाल जरा सेवा करायचा होता. मग भगवान परमात्मा एका वारकऱ्याचं रूप घेतलं, लक्ष्मी साहेबांनी एक साधी स्त्री बनवलं आणि दोघ जण आले आणि दारावर थाप टाकली. सुशीला दार उघडायला आली, दार उघडलं आणि दार उघडल्यानंतर अहो कोण तुम्ही? वारकरी. मग आजची आमची राहायची देवाची. हो या एवढ्या वारकऱ्यामध्ये तुम्ही पण आम्हाला काय या बसा. आणि मग देवाशी बसले बाजूला वारकऱ्यामध्ये.
लक्ष्मी अशा कशा बाजूला बसले, तिकडे बाजूला स्वयंपाक चालू होता. तुम्हाला माझ्याकडे पाहावं लागलं. देवाशी खरवी कोणाला? लक्ष्मी असा. देवाशी लक्ष्मी असा कशा पुढे बसेल, देवाशी इकडे बसेल आणि लक्ष्मी असा. कळलं का तुम्हाला? कळलं नाही? कळलं तुम्हाला? तुम्हाला कळलं का नाही? हा, तुमचे लग्न झाले इथं? कोणचे लग्न झाले? हातवर करा बरं, तुमच्या सगळं करा बरं हातवर. ज्ञानराज महाराज एवढे ब्रह्मचारी निघामध्ये, एवढे ब्रह्मचारी शिवाय मला आनंदित नाही. शिवाय तुमचं झालं? अरे देशमार तुमचं नाही? तुमचं झालंय नाही? तुम्हाला सांगतो मी, यांचे लग्न झाले म्हणे हातवर करते नाही. मग लग्नाला एवढे वाईट लागले, हातवर करायची वास्ता उरेल नाही असं. मग देव म्हटले लक्ष्मी ओठ, काय बसली? स्वयंपाक करू लाग. वय काय म्हणे? स्वयंपाक करू लाग. मग लक्ष्मी असे उठल्या आणि स्वयंपाकाला गेल्या आणि स्वयंपाक करू लागल्या. आणि त्या ठिकाणी लक्ष्मी अशा पुऱ्या तळायला बसल्या. त्या भक्तमाल नावाच्या ग्रंथामध्ये अशा छान छपाया आल्या ना, त्याच्यामध्ये असं सांगतात ते लक्ष्मी साहेब एक पुरी घ्यायची, परातीमध्ये 2 व्हायच्या. त्या 2 पुऱ्या कडईत टाकल्या, 4 व्हायच्या. आणि कडईतून झाडातून बाहेर काढल्या, 8 व्हायच्या. हो, धन्य धन्य ते वैष्णव सदना, धन्य धन्य ते वैष्णव सदना, जेथे लक्ष्मीचा शोभे नारायण. धन्य वैष्णव सदन, धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मीचा शोभे नारायण. जय सुखा कारणे देव वेळावला, जय सुखा कारणे देव वेळावला. वैकुंठ सोडोनी सतत सदन राहिला. वैकुंठ सोडोनी सतत सदन राहिला. जय सुखा कारणे देव वेळावला, जय सुखा कारणे देव वेळावला. वैकुंठ सोडोनी सतत सदन राहिला. वैकुंठ सोडोनी सतत सदन राहिला. जय सुखा कारणे देव वेळावला, कारणे देव वेळावला. वैकुंठ सोडून सतत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी सतत सदन राहिला. राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. मग सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे झाला, सगळे वारकरी अतिशय तृप्तीचा ढेकर दिला सगळ्यांनी आणि सगळे आरामाला बसले. आणि तेवढ्या देवानं लक्ष्मीला उठवलं. हे उठ, काय झोपली आता? काय म्हणजे? देव उठले, देव गेले. देवाने अकिंचनाची पायदान सुरुवात केली. कोणाचे? कोणाचे? कोणी? देवानी अकिंचनाची पायदाबाई सुरुवात केली. आणि लक्ष्मी झालं ओठ, आता काय? जाय सुशिलाची पायदा. मग गेली सुशिलाची पायदी. आता 2 बाया एकत्र आल्या तर त्या गप बसल्या. हो, ज्ञानराज महाराज एका तालुक्यात एक आंतरराष्ट्रीय लेवलची स्पर्धा झाली. आणि त्या स्पर्धेमध्ये शेवटचा प्रश्न विचारला. 2 स्पर्धक राहिले होते आणि त्या दोघांमधला 1 नंबर काढायचा होता. मग त्या परीक्षकाने त्या दोघांना विचारलं, ऐका, तुमच्या दोघांमध्ये जो कोणी जगातली सगळ्यात खोटी गोष्ट सांगल त्याचा पहिला नंबर. काय म्हणे? जगातली सगळ्यात खोटी गोष्ट तो सांगल त्याचा पहिला नंबर. पहिला पुढे आला म्हणे, सर ऐका. हो ऐका, आमच्या गावामध्ये हो एक भला मोठा समुद्र आणि त्या समुद्राला एक दिवस आग लागली. आणि आग लागल्यानंतर सगळे मासे नारळाच्या झाडावर चढले. ही जगातली सगळ्यात खोटी गोष्ट आहे.
ठीक आहे म्हणे चांगली गोष्ट आहे बाबा. बघू तुझा विचार कर. दुसऱ्याला बोलवलं पुढं. दुसरा म्हटला सर ऐका. हो तुझी काय खोटी गोष्ट आहे सर? आमच्या गावामध्ये हो एकदा हो एका खोलीमध्ये हो 5 बाया हा एकदा शांत बसला. आज त्या काय पाहत्या काय त्याचा पहिला नंबर आला. मला सांगायचं काय शांत बस नाही. मग त्यांच्या शेजारी मग आता ऐका शांतता. सगळे झोपलेले सगळे वारकरी झोपलेले. मग लक्ष्मी आई साहेब सुशीला बोलते खाऊ काय घरात तर काही दिसत नाही. हा तुमच्या घरात तर काही दिसत नाही. घरात एक रानाचा कण नाही. एवढे वारकरी कशी जीव घातले तुम्ही? हो सुशीला म्हणते लक्ष्मी हो खरंच हो घरात काहीच नव्हतं. एक अन्नाचा कण नव्हता. मग हो काय नाही आमचे हे गेले कुठं जंगलात. कशाला? चोरी चोरी चोरी. हळू बोला ना वारकरी उठती. चोरी हळू बोला असू नका हळू बोला. ती वारकरी उठतील ना. चोरी काय चोरी काही माहिती नाही. पण कोणतरी शेटची मला लागला होता. त्याचं भलं मोठं सोनं घेऊन आली. कुठं ठेवे? हो हाय हाय. मग अहो त्यात माझी पोत असली तर पाहा ना. कोण म्हणताय? लक्ष्मी. तवा उलगाडा झाला. तुम्ही कोणी? आणि तवा उलगाडा झाला की स्वतः भगवान परमात्मा या ठिकाणी त्या किचनाच्या घरी राबायला आलता. हो मग अशा संतांची भेटी जगद्गुरु तुकोबरायला झाली. ऐका तो भगवान परमात्मा त्या संतांच्या घरी राबतो. राब 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 राब. तुमच्या सगळ्यांचा का अभंग पाठ उल्लेख करून जातो. उच्च नीच काही नेने भगवंता तिष्ठे भाव भक्त देखोनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे. पुरी यादी पाहून घ्या. इको कॅमेरा धर. त्याच्यामध्ये प्रत्येक संताच्या घरी भगवान परमात्मा हा नांदतोय राहतो. नांदणं कशाला म्हणतात? नांदणं म्हणजे काय? नांदणं म्हणजे काय? सासरी जाण्याला काय म्हणतात? नांदायला गेली. मग मला सांगा सासरी काही स्वातंत्र्य आहे? आहे? सासू म्हणून तो स्वयंपाक करायला लागत. नवरा म्हणून ती भाजी बनवायला लागत. आहे स्वतःच्या मनानं काही? कुठं फिरायचं असलं तरी नवरा म्हटला तर जावं लागत. म्हणजे असं पराधीन जीवन. कोणाचं? कोणाचं? सासूरवासनीचं. आणि तिला आपण काय म्हणतो? ती नांदती. मग असं सासूरवाणी सारखं जीवन कोण जगतो संतांच्या घरी? तो भगवान परमात्मा. तुकोबराय तेच म्हणतात. मग मला अशा संतांचं दर्शन झालंय ज्यांच्या घरी हा भगवान परमात्मा नांदतो. आणि ऐका मग अशा संतांचं दर्शन झाल्यानंतर माझा जो संसार आहे तो धन्य झाला आणि पुण्यरूप झाला. धन्य पुण्यरूप काहीचा झाला संसार. आणि आता मला देव आणि भक्त यांच्यामध्ये अभेद दिसतच नाही. देव आणि भक्त एकच आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. त्याच्यावर भरपूर बोलतंय पण आता आपलं घड्याळ हे काय थांबायला तयार नाही. माझ्याकडे 5 मिनिटं शिल्लक राहिली. त्याच्यामुळे आता मी बाकीच्या चरणाचा सरळ अर्थ सांगतो. धर्य पूर्व पुण्य ओढवले निरोते. संतांची भेटी झाली भाग्य बहुते. जर पूर्व पुण्य असेल तरच आपल्याला संतांची भेटी होती. अहो आपल्या मुखात जे नाम येतं ते सुद्धा आपल्या पूर्व पुण्य यायचे. जन्माजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरीच नाम येईल जिव्हाग्री श्रीरामाचे. अहो नाम घ्यायला पुण्य पूर्व पुण्य लागतंय. संत भेटीला अहो लागतच ना महाराज. हो पूर्वजन्मे सुकृते थोर केली ती आजी मज फळासी आली. परमानंदू आजी मानसी भेटी झाली या संताशी. ज्ञानोबराय म्हणतात
पूर्वजन्मे सुकृते थोर केली, आम्ही पूर्वजन्मामध्ये चांगले कर्म केले, त्याच्यामुळं काय झालं, ती आज आमच्या फळाला आली. फळाला आल्यामुळं आम्हाला संतांची भेटी झाली. तुकोबरा सुद्धा म्हणतात, पुण्य फळले बहुता दिसा, पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. नाही का, पूर्व पुण्य जे होतं ते उदयाला आलं. पण कोणतं पुण्य लागतं बरं? मग त्यासाठी नाथ महाराजांनी ओकोवी सांगितली, निष्कामताने दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकडेलाही जे साठो वाटी, तय होय भेटी हरिप्रियाची. संतांची भेटी होणं इतकी सोपी नाही. हा, पूर्व पुण्य लागतं, पण कोणतं लागतं? जे निष्काम पुण्य असन, जे सकाम पुण्य ते नाही, निष्काम पुण्य लागतं. ऐका हो, धन्य पूर्व पुण्य ओढवले निवृते, संतांची भेटी झाली भाग्य होते. आणि शेवटी तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे धन्य आम्ही जोडीली जोडी, संतांचे चरण आता जीवेन सोडी. एकदा सगळ्यांनी हात वर करा आणि भजन करायचं आपल्याला. हा, टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, 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 विठोबा सगळ्यांचे अतिशय निरतिशय मनाने धन्यवाद. सगळ्यांनी एवढ्या वेळ भजन केलं. आता हात खाली घ्या, दुखतील तुमचे हात. घेतले का? तुका म्हणे धन्य आम्ही जोडीली जोडी, संतांचे चरण आता जीवेन सोडी. आपल्यावर किती आघात येऊ द्या, काही येऊ द्या, पण आपण संतांचं चरण सोडायचं नाही. आपल्याला तळमळ लागली पाहिजे संतांच्या भेटीसाठी, तळमळ लागली पाहिजे. झाले फोटो काढू. तळमळ लागली पाहिजे संतांच्या भेटीसाठी. ऐका, जेव्हा आपण आळंदीला जाऊ ना, तेव्हा ज्ञानोबरायांच्या मंदिरात जायचं आणि ज्ञानोबरायांसमोर गेल्यानंतर ज्ञानोबरायांना प्रार्थना करायची, ज्ञानोबराय तुम्ही कसे आहात? कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मज. हो, तुम्ही कृपाळू आहात, सज्जन आहात, संतजन आहात. तुम्ही काय करा, एवढं कृपादान द्या. काय द्या? आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती. आमची आठवण त्या पांडुरंग परमात्म्याला द्या आणि आमची काकुळती किंवा सांगा. आम्ही कसे, आम्ही अनाथ, अपराधी, पतित, आगळा, पण आम्हाला तुमच्या पाया वेगळं करू नका, परी पाया वेगळा नका करू. आणि ऐका ना, तुका म्हणे तुम्ही निरबिल्यावरी, मग मज हरी उपेक्षिन. जर आमची फाईल तुम्हा साधू संतांच्या वशिल्यानं जर त्या पांडुरंगाकडे पाठवली ना, तर कोणाच्या बापात ताकद नाही ती रिजेक्ट करायची. कारण ती पाठवली कोणी? ज्ञानोबरायानं. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मज हरी उपेक्षिन. मग माझी हरी तो उपेक्षा करील. पण ऐका, हे सगळं भेटण्यासाठी त्या साधू संतांच्या भेटीची तळमळ लागली पाहिजे.
त्या संतांच्या भेटीची इच्छा झाली पाहिजे. भजन करा. एक दृष्टांत सांगतो आणि शिवेला विराम देऊ. विठाला 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 तळमळ लागली पाहिजे संतांच्या भेटीसाठी. तुका म्हणे धन्य आम्ही जोडीली जोडी, संतांचे चरण आता जीवेनं सोडी. आमची ती तळमळ आहे, तुकोराची तळमळ आहे. संतांची भेट झाली पाहिजे, तशी आपल्याला पण तळमळ लागली पाहिजे. कशी लागली पाहिजे बरं? कशी लागली पाहिजे? उदाहरण देतो ऐका. अशी लागली पाहिजे. कशी लागली पाहिजे? एकदा भारत पाकिस्तानची वर्ल्ड कपची मॅच चालू होती. कोणती? भारत पाकिस्तानची. टॉस झाला, त्या पाकिस्तानने टॉस जिंकला. पाकिस्तान म्हटलं आम्ही पहिली बॅटिंग करणार. भारत म्हणे ठीक आहे. मग त्यांनी पहिली बॅटिंग केली. 50-50 ओव्हरची मॅच होती. 50 वन डे. आणि मग त्यांनी 50 ओव्हरीमध्ये 283 रन बनवले. किती? 283. त्या पाकडायला निघायचे नाही एवढे. जाऊ दे, आजचे दिवस काढू दे त्यांना. किती रन निघले पाकिस्तानला? 283 रन निघले. मग भारताची बॅटिंग आली. मग भारताचे कोण आहे बॅटर? कोण आहे? सुरुवातीला बॅटिंग करायला कोण आणायचं? मग रोहित शर्मा आला. चांगला खेळला विचार, आउट झाला. आणखी कोण? विराट कोहली आला. चांगला खेळला, आउट झाला. मॅच मात्र शेवटच्या टप्प्यात आली. मॅच शेवटच्या टप्प्यात आली. शेवटला 1 ओव्हर राहिली आणि 11 रन लागत होते. किती ओव्हर राहिली? 1 ओव्हर. रन किती लागत होते? 11. 1 ओव्हर मध्ये किती बॉल राहते? असं हुशार माणूस आहे. बॉल 6 नाही राहते. एकच बॉल राहतो, 6 वेळा फेकीते. उत्तर ऐका. हे रोज कीर्तन ऐकण्याचा परिणाम आहे. ऐका. शेवटची ओव्हर राहिली. 6 बॉल. रन लागत होते. किती लागत होते? 11. कोणाला शेवटला बॅटिंगला? त्यांचं ते वेगळंच चालायचं. तो रिटायर झाला आता. जडेजा आणायचा का पांड्या आणायचा? हार्दिक पांड्या. पांड्या आणला बॅटिंगला. पाकिस्तानच्या त्या बॉलरनी पहिला बॉल फेकला आणि त्या पांड्याकडून तो हुकला. ते आपल्या घरापुढे असे टीव्हीत बसेल राहतात. समोर घरात असे टीव्ही पुढे असे बसेल राहते. शेवटचे आता 6 बॉल राहिले. चहा आणू का? पाणी बिनी काही खाय ना. मॅच चालू दमना. 6 बॉल राहिली. दमना 6 बॉल राहिली. 6 बॉल 11. 1 बॉल त्या पांड्याकडून हुकला. हे टीव्ही पुढे बसलेलं पांड्या चौका, पांड्या चौका. आडा नाही असं टीव्ही पुढे गज आरडा ना असे. आणि याचं ऐकलं ना, त्याने 5 बॉल फेकला नाही. पांड्यानं भुरकून बोंगावला. चौकार गेला. आता बॉल किती राहिली? रन किती लागा त्या? 7 बॉल राहिले. रन किती लागा त्या? मग त्या पाकिस्तानी प्रत्येक बॉल फेकला. या पांड्यानं पळून 2 रन काढले. आता बॉल किती राहिली? रन किती लागा त्या? किती लागा त्या? बॉल किती राहिली? रन किती लागा त्या? 5 ना. ऐका. त्या पाकिस्तानी प्रत्येक बॉल फेकला. या पांड्याकडून तो हुकला. आता बॉल किती राहिले? बॉल किती राहिले? रन किती लागा त्या? त्या पाकिस्तानच्या बॉलने प्रत्येक बॉल फेकला. त्यांनी परत 2 रन पळवून काढले पांड्याला. आता किती बॉल राहिले? रन किती लागा त्या? बॉल किती राहिले? रन लागा त्या किती? बॉल किती राहिले? रन किती लागा त्या? तेवढ्यात लाईट गेली. तेवढ्यात लाईट गेली. होतं कसं? कशी तळमळ होती, व्यापकता होती. ऐका. अशी तळमळ
त्या संतांच्या आणि देवाच्या भेटीसाठी लागली पाहिजे, तेव्हा तुका म्हणे धन्य आम्ही जोडीली जोडी. आणि मग तेव्हा आपण म्हणायचं आता संतांचे चरण आता जीवेन सोडी. हो, आणखी भरपूर अभंगाच्या दृष्टीने विचार करता येईल. देव आणि भक्त यांचा विचार कसा नाही. हो, अभंग सोपा आहे. धन्य दिवस आजी दर्शन संतांचे. फक्त एक शब्द जरा वाढावे, थोडा अभंग वाढावे. धन्य दिवस आजी दर्शन संतांचे, नांदे तया घरी दैवत पंढरीचे. धन्य पुण्य रूप कायचा झाला संसार, देवा आणि भक्त तुझा नाही विचार. धन्य पूर्व पुण्य ओढवले निरोते, संतांची भेटी झाली भाग्य बहुते. तुका म्हणे धन्य आम्ही जोडीली जोडी, संतांची चरण आता जीवेन सोडी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. अभंगाच्या दृष्टीने थोडा विचार करण्याचा प्रयत्न केला. आता पहिलं चरण आणखी सुटलं नाही माझ्या दृष्टीने. आणखी पहिल्या चरणाचं भरपूर सांगायचं राहिलंय, पण बघू आता परत कधी विचार आला तर. दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाचं आणि भक्ताचं एकत्व सांगतात, भेद करत नाही. याच्याविषयी आणखी बोलता येऊ शकतं. पूर्वपुण्य कोणतं, ते पूर्वपुण्य कसं मिळालं पाहिजे, कसं मिळवायचं. हो, आणि तुका म्हणे धन्य आम्ही जोडीली जोडी. मग आम्ही कोणती जोडी जोडली, कोणती आम्ही काय केलं, आम्ही काय कोणती साधना केल्यामुळे आम्हाला संतांची भेटी झाली, त्याचा भरपूर विचार आपण अभंगाच्या दृष्टीने करू शकतो. पण हे दुष्ट घड्याळ आता माझ्या पुढं भरपूर गेलंय. मला जो वेळ दिला त्याच्या भरपूर पुढे गेल्यामुळे मी आता जास्त वापो करत नाही. या कीर्तनाला उपस्थित सर्व गायक गुणीजन वर्ग मंडळी, आमचे शिवनाथजी महाराज असतील, अतिशय गोड त्यांचं गाणं आहे. निलेशजी महाराज असतील, आपले गावकरी मंडळी असतील, आमचे बाळासाहेब बाबा, आमचे रामनाथ बाबा यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आमचे काका असतील, ज्यांचा गोड मृदुंग आहे. हां, मृदुंग वाजत नाही महाराज, मृदुंग बोलतो. आमचे ज्ञानराज महाराज पापळ असतील, सन्मित्र अभिषेक महाराज असतील, सर्वांच्या चरणी एकदा विनम्र भावना अभिवादन करतो. आजचे अन्नदाते सकाळचे संध्याकाळचे सगळ्यांच्या चरणी, चौबदार बालदार विनेकरी सर्व संस्थातील या सर्व ताई यांच्या सर्वांच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी विनम्र भावना अभिवादन करतो. माझ्या वाणीला विराम देण्यापूर्वी भैरवी म्हणतील म्हणा. तुका म्हणे धन्य आम्ही जोडी जोडी, तुका म्हणे धन्य आम्ही जोडी जोडी. तुका म्हणे धन्य आम्ही जोडी जोडी, म्हणे धन्य आम्ही जोडी. संतांचे चरण आता जीवेन सोडी, संतांचे चरण आता जीवेन सोडी. धन्य पुण्य रूप झाला संसार, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. चरण आता जीवन सोडी, संतांचे चरण आता जीवन सोडी. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देव आणि भक्त तुझा नाही विचार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. देव आणि भक्त तुझा नाही विचार. देव देव भक्त आणि भक्त तुझा बोला. देव आणि भक्त नाही तुझा विचार. कमी ठेवा.
देव आणि भक्त देव आणि भक्त देव देव आणि भक्त नाही विचार 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 देवाने भक्त तुझा नाही विचार देवाने भक्त तुझा नाही विचार धन पुनरूप कैसा झाला संसार धन पुनरूप कैसा झाला संसार झाला संसार सर्व ग्रामस्थ निमगाव यांच्यातर्फे सेवा या ठिकाणी सांगण्यात आली आणि या सेवेला उपस्थित निलेश महाराज असतील, शिवनाथ महाराज असतील, नाराज महाराज असतील आणि ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे आमचे कातोरे पाटील सामगीवचे त्यांसाठी आता जोरदार टाळ्या होऊ द्या आणि तुम्हा सगळ्यांसाठी आता जोरदार टाळ्या होऊ द्या आणि झालेली सेवा माधवगिरीजी महाराजांच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणी या ठिकाणी विराम देतो ज्ञानी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल आ बोली दे दे गुरु